तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल. पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत. मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का? किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? असंख्य विषयाची आणि चर्चा करत नाही. ही चर्चा इथं झाली नाही. ही जी चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईत नाही. शेत कपूर पटेल, शेत तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेलं दिसतंय. त्याच्या आम्ही कधी भाष्य करणार नाही. साहेब, या गोष्टीवरती चर्चा झाली होती का? कारण पवार राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याची दादांची देखील इच्छा होती. अगदी अनेक जणांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे की काही जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या आसपास दोन्ही पक्ष एकत्र येणार होते. काय अशी चर्चा झाली? नाही, असं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकात आता सुरू आहेत. याची सगळी जबाबदारी अजितवर. मी स्वतः तर त्याची जाती नाही या निवडणुकीत. मला त्यांनी लीड केलं तर काय करणार? त्या कामाला द्यायचे. तर मधीच हा अपघात झाला. आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची विधिमंडळाची बैठक होत आहे. 2 वाजता गटनेतेपद देखील सुनेत्रा उर्जित पवार यांना मिळणार आहे. 5 वाजता उपमुख्यमंत्र्याची पदाची शपथ देखील घेणार आहेत. असं वाचण्यात आलं. हा त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय दिसतोय. तो त्यांचा अधिकार आहे. साहेब, जसं तुम्ही म्हणालात की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं. पण आता पुढची भूमिका तुमच्यावर मोठी एक जबाबदारी असेल पुन्हा एकदा. तर या सगळ्या गोष्टीत कधी या संदर्भातलं थोडं पिक्चर त्याच्यामध्ये जे काही चालू होतं माझ्या कानावर जे होतं त्या सगळ्या चर्चेत मी नव्हतो. पण ही दादा, जयंत पाटील, शशिकांत शिंदे असे आमचे काही तरी याच्यात सतत होते. आणि ते त्या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हाला लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. साहेब, येत्या काळातला सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच. त्यामुळे आगामी पक्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघणार आहात? आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला गेला होता की तुम्हालाही ते आता जाणवतंय की कुठेतरी मोठं परत स्वतःहून थांबायला लागेल, स्वतःवर जायला लागेल. त्यामुळे सगळी पुढची वाटचाल आणि पुढची भूमिका या संदर्भात वेळ जरी लागला तरी आपण कशी जाहीर करू त्याबाबत आमची जी नवी पिढी आहे तिला प्रोत्साहित करणं आणि अजितदादांच्या दाद्यानं एक प्रचंड धक्का बसलाय. जो लाभ झालाय तो भरून काढण्याच्या दृष्टीनं जे जे करता येईल ते कर. साहेब, आज शपथविधी होत आहे. शपथविधीला पवार कुटुंबियांपैकी कोण कोण असणार आहे? माहिती आहे तुमच्या वर्षात बाकी आम्हाला जायचं. साहेब, आपण